विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेवरील आमदार विधानसभेला निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या 5 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। महायुतीच्या 5ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। महायुतीकडून 5 उमेदवारांची नावे जाहीर। राष्ट्रवादीकडून खोडकेंना उमेदवारी, दिग्गज रिंगणाबाहेर। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। महायुतीकडून उमेदवारांची नावे निश्चित करून अर्जही भरण्यात आले। मात्र महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांनी या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाहीये। याचं कारण म्हणजे विधानसभेत महाविकास आघाडीच्या पक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे। त्यामुळे उमेदवार दिला तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळेल का याची शाश्वती नाहीये आणि म्हणूनच विरोधकांनी या निवडणुकीतून काहीशी माघार घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। विधानसभेतलं संख्याबळ काय आहे त्यावर एक नजर टाकूया। भाजप 132 आमदार, शिवसेना 57, राष्ट्रवादी 41, काँग्रेस 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 20 आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 आमदार। संख्याबळाच्या बाबतीत महाविकास आघाडी महायुतीच्या खूप मागे असल्यानं महाविकास आघाडीने उमेदवार देण्याचं धाडस केलेलं नाहीये। तर महायुतीने कोणकोणते उमेदवार रिंगणात उतरवले त्यावर एक नजर टाकूया। संजय केनेकर भाजप, दादाराव केचे भाजप, संदीप जोशी भाजप, चंद्रकांत रघुवंशी शिवसेना, संजय घोडके राष्ट्रवादी काँग्रेस यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर संजय घोडके हे स्पर्धेतलं नाव नव्हतं, शिवाय सुलभा घोडके या विधानसभेवर होत्या। पण जिशान सिद्दीकी, संग्राम कोते पाटील, आनंद परांजपे यांची आघाडीवरील नावं मागे पडली आणि संजय घोडकेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। राष्ट्रीय अध्यक्ष आहे अजितदादा पवार, त्यानंतर विदर्भाचे आणि देशाचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब, त्यानंतर प्रदेशचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि त्यानंतर भुजबळ साहेब, पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य आणि पार्टीचा लहानातला लहान कार्यकर्ता, ज्याच्यामुळं आज मला हा विधान परिषदेची उमेदवारी दिली। मी या सर्वांचा आभारी आहे। महायुतीचे 5 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत। विरोधकांनी उमेदवार न दिल्यामुळे महायुतीच्या या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।